मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अहिल्यादेवी आता इकडे पेज बनवून घेऊन आलेले असतात मारुतीच्या खोलीमध्ये. त्या म्हणत असतात, हे बघ मारुती, असं अन्न पाणी तोडून कसं चालेल? तुला काहीतरी खावंच लागणार आहे ना, आणि असं का करतोस तू? हे बघ, पारू चुकली मान्य आहे, पण असं वागून आणि घरामध्ये खोलीमध्ये बसून कसं चालणार आहे? हे बघ, तब्येत सांभाळली पाहिजे, थोडंसं तरी काहीतरी खाऊन घे. त्यावर मारुती म्हणत असतो, नाही नाही देवी आई, मी अजिबात काहीही खाऊ शकणार नाही, मला काहीच नकोय. मुळात मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, पारूमुळे ही आज अवस्था झाली. अरे असं काय करतोयस? पारू तुझी पोटची लेक आहे. पारू तुझी पोटची लेक असताना तू तिच्याविषयी असं कसं वाईट साईट बोलू शकतोस? मान्य आहे, मुलं चुकलेली आहेत, पण तू असं बोलू नकोस प्लीज. त्यावर लगेच आता इकडे मारुती म्हणत असतो, नाही, आज खरं तर मला एक परवानगी द्या, मला ना इथे राहायचंच नाहीये, गावाला जायचंय. नाही मारुती, असं करू नकोस. हे बघ, एकदा का तू गावाला गेलास तर मग तिकडचाच होशील, आणि तू आत्तापर्यंत गावालाच होतास ना. आत्ता तर तू तिकडून इकडे आला आहेस, मग इकडे आल्यामुळे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत थोडंसं फिरशील, बोलशील, वागशील, त्यामुळे तुला जरा बरं वाटेल. असा खोलीमध्ये एकट्याला बंद करून ठेवलास तर तुला आणखी त्रास होईल. हे बघ, हा माझा आदेश आहे, आणि आत्ताच्या आत्ता मी बनवून आणलेली, माझ्या स्वतःच्या हाताने बनवून आणलेली पेज तू खाणार आहेस. आणि काही जरी झालं तरी सुद्धा ह्या पेजला तू नाही म्हणणार नाहीयेस मारुती. घे बरं पटकन आणि चल खायला घे. मारुती म्हणत असतो, नाही नाही, मला नकोय, ही नकोय. पण आता इकडे अहिल्या म्हणत असते, मारुती, मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू आता खूप हट्ट करतोयस. हे बघ, तुला त्रास होतोय म्हटल्यावर मला सुद्धा तेवढाच त्रास होतोय ना. आणि तू पारूच्या वडिलापेक्षा अगोदर माझा भाऊ आहेस की नाही? मग इथे भावाला त्रास होत असताना बहिणीला तरी बरं वाटणार आहे का? असं अजिबात करू नकोस. हे घे पेज आणि खाऊन घे. थोडंसं खाल्लंस ना तर बरं वाटेल. आणि अजिबात इथे आता घरामध्ये असं बसून राहायचं नाहीये. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे कामावरती यायचं आहे, समजलं? चल येते मी, आणि खाऊन घे, संपलं पाहिजे ते सगळं काही. असं आता इकडे अहिल्या बोलत असते. अहिल्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच मारुती स्वतःच हात जोडतो आणि इथे स्वतःला त्रास करून घेत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पारूची छान अशी सकाळ झालेली असते आणि तिने सगळ्यांकरिता चहा बनवलेला असतो. खरं तर आता सकाळ म्हणण्यापेक्षा जे काही इकडे काशीनाथ आणि त्याचबरोबर त्याचा मुलगा आदी, म्हणजे आजीचा नातू आणि मुलगा, हे दोघे जण सुद्धा आलेले असतात. आणि आता काशीनाथ म्हणत असतो, मी काय म्हणतोय आई, बघ, आता इथे राहू नकोस. तुमच्या सगळ्यांच्यामुळे माझे डोळे उघडलेले आहेत. मला सुद्धा तुझी थोडीशी सेवा करण्याची इथे आता परवानगी दे, आणि तू माझ्याबरोबर घरला चल. त्यावर इकडे आता आजी म्हणत असतात, नाही, मी कुठेच येणार नाहीये, मला इथेच राहायचंय. मी हे घर आणि माझं हे सगळं माणसं सोडून कुठेच येणार नाहीये. त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघा, तुमची चूक तर झालेलीच आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही खूप चुकीचं वागलेला आहात. तर आता पारू म्हणत असते, बघा, तुम्ही असं करू नका. आम्ही सुद्धा इथे आहोत ना आजीची काळजी घ्यायला, त्यांची सेवा करायला. आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ, व्यवस्थित सेवा करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा आदित्य म्हणत असतो, हो, हे आजीचं घर आहे आणि आजी इथून कुठेही जाणार नाहीये. त्यावर लगेच आता काशीनाथ रडायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मी खूप जास्त चुका केलेल्या आहेत, पण आता मात्र इथे माझी चूक सुधारण्याची मला संधी मिळते, आणि मला असं वाटतंय की मी माझी जी चूक आहे ना ती इथे सुधारावी, आणि त्याचबरोबर हे सगळं काही जे होतंय ना ते इथे थांबवावं कुठेतरी जाऊन, असं इथे तो म्हणत असतो. मला माझ्या घराला सुद्धा इथे घर पण हवं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा मला सुद्धा असं वाटतंय की इकडे माझी आई माझ्या घरी यावी, माझ्या मुलावर तिने संस्कार करावे. ह्या माझ्या आईविना हे जे काही घर आहे ते खूप जास्त पोरकं झालेलं आहे, आणि त्यामुळेच मला आत्ता वाटतंय की आईनं नक्कीच माझ्यासोबत माझ्या घरी यावं, हीच माझी एक इच्छा आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर लगेच आता आजी म्हणत असतात, असं काय बोलतोयस? हे बघ, इकडे तुझ्या मुलाला तर मी नकोच आहे ना तुझ्या घरी. तेव्हा इकडे आता लगेच काशीनाथ रडायला लागलेला असतो, आणि तो म्हणत असतो, अगं आजी, त्याचं काय एवढं मनावर धरतेस? तो लहान आहे ग, त्याला कुठे एवढं सगळं काही समजतं. तू घरी ये, तू घरी आल्यानंतर त्याला चांगली शिस्त लावशील, त्याला व्यवस्थित समजावून सांगशील. तू एकदा का घरी आली, त्याला व्यवस्थित शिस्त लागली की घराला घर पण येईन. प्लीज तू असं नाही म्हणू नकोस ना, प्लीज तू घरी चल, प्लीज नाही म्हणू नकोस ग आई. हा मुलाला एक तुझी सेवा करण्याची संधी दे, आणि मला सुद्धा तुझी सेवा करायची. मला सुद्धा इकडे तुला सगळं काही जे आहे ते मुलाचं कर्तव्य ते सगळं पार
पाडायचं आहे. तेव्हा आता लगेच आजी म्हणत असते, एवढे दिवस कुठे गेला होतास? अरे घरातून सोडून जाताना एकदा सुद्धा ह्या म्हाताऱ्या आजीचा इथे तुझ्या मनामध्ये विचार आला नाही का? एकदा सुद्धा तुला असं वाटलं नाहीये का की आपली आई सुद्धा आहे, आपल्याला त्या आईची गरज वाटू शकते? आता इकडे दुसऱ्या बाजूला दिशा ही खूपच जास्त बडबड करत असते. दिशाला खरं तर खूप जास्त राग आलेला असतो आणि दिशाला राग आल्यानंतर आता ती खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर इथे तिची चिडचिड होत असते. ती म्हणत असते, आता तर ह्या अहिल्याने माझ्यावरती हात उचलून खूप मोठी चूक केलेली आहे. तिला तर मी कधीच माफ करणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तिला कधीच माफ करणार नाही, कारण तिने आता माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केलेली आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला माहिती नाही एकदा मी माझ्याच मैत्रिणी घरी बोलून कसा अपमान केला होता आणि कशा सगळ्या गोष्टी ते करून घेतल्या होत्या हे तिला माहिती नाहीये. बहुतेक हे सगळं काही ती इथे विसरली आहे असं सुद्धा आता इकडे दिशा म्हणत असते. आता तिची गाठ माझ्याशी आहे, तिने मला मोलकरीण बनवलेला आहे ना, आता मी काय करते हे तिला बघच म्हणावं असं म्हणूनच आता रागराग करत असते. आणि त्याहूनही तिने माझ्या कानाखाली वाजवली, तिची एवढी हिंमत झालेली आहे आणि त्यावर तो माझ्या गालाचा हात बघून इकडे मात्र जो काही प्रीतम आहे तो प्रीतम इथे माझ्यासमोर हसायला लागलेला होता. नाही, आता तर मी कोणाला कसलंच माफ करणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही ती बोलत असताना स्वतःच्या मनाशीच एक निश्चय करते, आता वेळ आहे ती माझी आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा मी काय करते, कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी करते ते पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे असं सुद्धा ती म्हणत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. दुसऱ्या बाजूला आजी म्हणत असतात. आजी मात्र त्यांच्या ह्याच्यावरच अडून बसलेल्या असतात. त्या म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इकडे येणार नाहीये आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नको आहेत. मला इथेच राहायचं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी इथे राहिले पण इथे ह्या चाळकऱ्यांनी, त्याचबरोबर जेव्हापासून आदित्य आणि पारू आलेत ना तेव्हापासून त्यांनी माझी खूप सेवा केली. अगं आजी असं काय करतेस, मला तू माफ कर ना गं, प्लीज आम्हाला एक संधी दे ना गं सुधारायची. तू आमच्यासोबत आमच्या घरी चल ना. पप्पा सांगा ना आजीला प्लीज, तिला म्हणा ना चल म्हणून आपल्यासोबत. त्यावर लगेच आता काशीनाथ म्हणत असतो, हे बघ आई प्लीज इथे त्याला एक तरी संधी दे सुधारायची आणि नको ना असं करूस. मला असं वाटतंय की तू नक्कीच यावंस म्हणून. मला खात्री आहे की तू नक्कीच येशील. आणि त्याचबरोबर आता इकडे पारू रडायला लागलेली असती. पारू म्हणत असती, आजी माफ करा पण एक गोष्ट सांगते तुम्हाला. हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे कमीत कमी तुमची मायेची माणसं तुम्हाला घेण्यासाठी तरी आलेली आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमचं तर नशीब तेवढं सुद्धा नाहीये आणि आमचं नशीब तेवढं सुद्धा नसल्या कारणाने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप त्रासदायक आहेत. खरं सांगू का. तर आता इकडे पारू म्हणत असते, हे बघा आजी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही इकडे वाटेकडे आस लावून बसलेलो आहोत की कधी एकदा आम्हाला कोणीतरी घ्यायला येते आणि कधी एकदा आम्ही त्यांच्यासोबत घरी जातोय. पण आज तुम्ही जास्त ताणू नका असं मला वाटतंय. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुमच्या मायेची माणसं तुम्हाला इथे घ्यायला आलेली आहेत आणि तुम्हाला तुमच्या मायेची माणसं घ्यायला आलेली असल्या कारणाने आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आता लगेचच त्यांच्यासोबत जावं. प्लीज नाही म्हणू नका असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, तुम्ही म्हणताय ना दोघे जण म्हणून मी तिकडे जाण्याचा खूप जास्त प्रयत्न करेन. पण इकडे मी एक गोष्ट सांगू का की काही जरी झालं ना तरी सुद्धा मी जास्त दिवस तिकडे राहणार नाहीये आणि मला जर नाही ना तिकडे करमलं तर मी लगेचच परत येईल आणि तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी तिथे राहायला वगैरे सांगू नका असं सुद्धा आता इकडे आजी लगेचच म्हणत असते. त्यावर आता इकडे लगेच आदित्य म्हणत असतो, आजी असं काय करतेस, हे घर तुझंच आहे. कधीही आणि केव्हाही वाटेल तेव्हा तू आपल्या ह्या घरी येऊ शकतेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर आदित्य आणि पारू एकमेकांना म्हणत असतात, हे बघ पारू आपली सुद्धा बॅग भरायला घे, आता आपण इथे जास्त दिवस नाही राहू शकत. त्यावर लगेच आता इकडे आजी उठतात आणि म्हणत असतात, एक मिनिट, तुम्ही कुठे निघालेला आहात आणि इकडे तुम्ही कुठेही जायचं नाही, समजलं, तुम्ही इथेच राहायचं आहे. अहिल्यादेवीचा इथे आमच्यावर किती उपकार आहे आणि अहिल्यादेवीने आमच्याकरिता काय काय केलेलं आहे आणि काय काय नाही. मग तुम्ही असे आम्हाला इथे सोडून नाही जाऊ शकत. आणि इथे मी जरी ह्या घरामध्ये नसले तरी सुद्धा तुम्ही अजिबात इथून कुठेही जाणार नाही आहात, तुम्ही इथेच राहणार आहात
जात असं स्पष्टपणे आजीचं म्हणणं असतं। त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो, नाही प्लीज माफ करा, मी इथे नाही राहू शकत, कारण तुम्ही जर इथे नसाल तर मी इथे कसं राहणार आहे। त्यावर आजी म्हणत असते, हे बघ रक्ताची नातीच धावून येतात असं काही नाहीये, इथे मानलेली नाती सुद्धा खूप धावून येतात। मला मेलीला दिसत नसलं तरी सुद्धा इथे मी सगळं जाणते। माझ्या आजारपणासाठी इथे तुझ्या बायकोने म्हणजे पारूने स्वतःच्या हातातील बांगड्या गहाण ठेवायला दिल्या, हे काही मला माहिती नाही का? हे सगळं मला माहिती आहे। अरे माझ्या मुलाने एक वेळा माझ्याकडे पाठ फिरवली आणि माझ्याकडे पाठ फिरवली असल्या कारणाने तरी सुद्धा इकडे तुम्ही मला मायेचा आधार दिला आणि तुम्ही मला मायेचा आधार दिलेला असल्या कारणाने इथे सगळं असं झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आजी म्हणत असते, हे बघा मी आत्ता इथे जाते, पण जोपर्यंत तुम्हाला स्वतः अहिल्यादेवी इथे घरी घ्यायला येत नाहीत, इथे तुम्हाला न्यायला येत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाहीये, समजलं? असंच होणार आहे। तेव्हा लगेच पारू आणि आदित्य आजीला नमस्कार करतात आणि आजी आशीर्वाद देत असतात। आता इकडे आजी त्यांच्या मुलाबरोबर निघालेल्या असतात, नातवाबरोबर निघालेल्या असतात आणि इकडे आता त्यांना खूपच जास्त आनंद सुद्धा इथे आता होताना दिसत आहे। आता सगळी चाळ इथे रडायला लागलेली असते। सगळी चाळ इथे रडायला लागलेली असताना प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की आता आजी म्हणत असते, खरं तर खूप भरभरून तुम्ही इथे आम्हाला प्रतिसाद दिला, त्याचबरोबर मला खूप जास्त माया लावली, खूप काही गोष्टी तुम्ही इथे आमच्याकरिता केलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे लगेचच जो काही इकडे आजी आहेत त्या इथे बोलत असतात। आणि आजींनी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही पारू आहे ती पारू मात्र इकडे आदित्यला मिठी मारत असते। तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात। दुसऱ्या बाजूला काही गावगुंड असतात आणि त्यातील काही लोक म्हणत असतात, एक गोष्ट तुम्हाला माहिती का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघा ना, आता इथे जो काही चाळीमध्ये आदित्य आलेला आहे ना राहण्यासाठी, तर तो आदित्य कोण आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती का? तर कोण आहे असं म्हटल्यानंतर तो आदित्य किर्लोस्कर आहे असं सांगण्यात येतं। आदित्य किर्लोस्कर आहे तो? हो, तो आदित्य किर्लोस्कर आहे असं सुद्धा सांगण्यात येतं। आणि तेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे ती लोक म्हणत असतात, म्हणजे आता दादा तुला एक गोष्ट कळती का, तुझा वट आणि त्याचबरोबर सगळं काही तुझं हे कमी होणार आहे। आता जो आदित्य आहे तो इथे चाळीमध्ये राहायला आल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, की इथे आता तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जुने हिशोब जे आहेत ना ते इथे चुकते करावे लागणार आहेत। आता त्या आदित्यला मी बघतोच, तो कसा ह्या चाळीमध्ये राहतोय आणि काय करतोय। तर आता इकडे संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी इथे आदित्य आणि पारू शांतपणे झोपलेले असतात। खरं तर थंडीचे दिवस असतात, आदित्यच्या अंगावर चादर असतं, पण पारू मात्र थंडीने कुडकुड करत असते। आणि थंडीने कुडकुड करत असताना आपण पाहतो की लगेचच आता इकडे जो काही आदित्य आहे तो उठतो आणि आदित्य उठल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जो काही आदित्य आहे तो मात्र स्वतःच्या अंगावर असलेलं चादर जे आहे ना ते इकडे लगेचच जी काही पारू आहे ना ती पारू इकडे जी काही आपली इकडे पारू आहे तिच्या अंगावरती तो चादर टाकत असतो। आणि तिच्या अंगावर चादर टाकल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की पारूची शांत झोप इथे सुरू असते। तर इकडे आदित्य सुद्धा आता शांतपणे झोपलेला असतो, पण त्याला सुद्धा थंडी वाजत असते, पण पारूची थंडी त्याच्याकरिता जास्त महत्त्वाची असते। आता निवांत पारू आणि त्याचबरोबर आदित्य झोपलेले असतात। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पहाट झालेली असते, पारूचे डोळे उघडतात आणि पारूचे डोळे उघडल्यानंतर इकडे मात्र आदित्य बडबड करत असतो। तो म्हणत असतो, पारू तू मला खूप आवडतेस, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत पारू, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असताना पारूचे डोळे उघडतात आणि पारूचे डोळे उघडल्यानंतर ती पाहते तर आदित्य हे सगळं काही बडबड करत असतो। आता लगेच पारू ते चादर काढते आणि आदित्यच्या अंगावरती घालत असते आणि लगेचच आता उठते आणि उठल्यानंतर लगेच आता ती आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवते आणि कामाची पूर्णतः तयारी करत असते। तिला आज लवकर आवरायचं असतं, कारण आदित्यला आता ऑफिसला जायचं असतं आणि आदित्यला ऑफिसला जायचं असल्या कारणाने ती आता पटापटा हे सगळं काही आवरण्याचं काम करत असते। तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात। दुसऱ्या बाजूला आता जो काही किर्लोस्कर बंगला आहे तिथे अहिल्यादेवी सकाळी लवकरच उठलेली असते आणि अहिल्यादेवी लवकरच उठल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती देवघरामध्ये आलेली असते।
देवघरामध्ये आल्यानंतर समोर पाहते की आता इकडे देवपूजा झालेली असते। तेव्हा लगेच आता ती सरस्वतीला आवाज येते, सावित्रीला आवाज येते आणि म्हणत असते, सावित्री काय झालेलं आहे आज मात्र इकडे जी काही देवपूजा कोणी केली म्हणजे इथे देवघरामध्ये प्रसन्नता का वाटत नाहीये, काय होतंय हे सगळं काही। त्यावर लगेच सावित्री म्हणते, त्याचं काय आहे ना मॅडम, माफ करा पण एक गोष्ट बोलते, तुम्हाला ना इकडे पारूच्या हातच्या किंवा पारूने केलेली देवपूजा ही आवडते आणि त्यामुळे तुम्हाला आता असं झालंय की कोणी देवपूजा केली ना तरी सुद्धा त्यामध्ये काहीतरी अडथळाच वाटते, म्हणजे तुम्हाला पारूने केलेली देवपूजा पाहण्याची सवय लागलेली आहे ना, त्यामुळे आता ह्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते, नाही या अजिबात ह्या असल्या गोष्टी काहीच बोलायच्या नाही, समजलं तुला। त्यावर लगेच आता इकडे ती बोलत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा देवघर माझं आहे आणि काही जरी झालं ना आता इकडे हे सगळं मी करेल तसं आणि मी करेल त्याच पद्धतीने इथे होणार आहे। आणि त्याचबरोबर इकडे लगेचच आता आपण पाहतो की अहिल्या म्हणत असते, खरंच का इथे ह्या सगळ्या गोष्टीची मला सवय लागली असेल का, म्हणजे खरं पाहायला गेलं ना तर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, खरं तर पारूनी केलेली देवपूजा आणि त्याचबरोबर पारू ज्या पद्धतीने सगळं काही करायची ना त्या सगळ्या गोष्टीची सवय लागलेली आहे। खरंच पारूने केलेल्या गोष्टीची सर मात्र कशालाच आणि कोणालाच येणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। त्याचबरोबर आता आपण पाहतो की अहिल्याला आज मात्र पारूची खूप जास्त आठवण येत असते। ती विचार करत असते की काय होणार आहे हे सगळं, मला आज पारूची खूप आठवण येते आणि आठवण येत असताना मी काय करू, अशा सुद्धा गोष्टींचा ती इथे विचार करत असते। तर आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच इथे प्रिया आलेली असते। प्रिया आल्याबरोबर इकडे अहिल्या म्हणत असते, प्रिया आलीस का, हे घे पूजा करून घे। तेव्हा लगेच आता प्रिया सुद्धा पूजा करायला घेते। आता प्रिया पूजा करायला घेतल्यानंतर आपण पाहतो की इकडे अहिल्या थोडीशी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते। आता नेहमीप्रमाणेच प्रिया इथे पूजा करायला घेत असते आणि प्रिया इथे पूजा करायला घेतल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मात्र लगेचच जी काही प्रिया आहे ती इकडे देवीकडे प्रार्थना करत असते, सगळं काही ठीक होऊ दे। आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, खरं तर इथे मी माहेरी राहते की सासरी राहते ह्या गोष्टी मला कधीच जाणवल्या नाहीयेत, पण आता मात्र मला इकडे पारूची खूप आठवण येते। मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा पारूनी ह्या घरामध्ये यावं। देवी आई हे सगळं काही तू कसं तरी काही करून ॲडजस्ट कर आणि त्याचबरोबर इकडे पारूला या घरामध्ये घेऊन ये, आदित्यला ह्या घरामध्ये घेऊन ये असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते। तेव्हा आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली प्रिया आहे तिचा पदर इथे आता लगेचच एका दिव्याला लागतो आणि दिव्याला लागल्यानंतर तिच्या पदराने पेट घेतलेला असतो। तिच्या पदराने पेट घेतल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिल्याचं लक्ष जातं। आता अहिल्याचं लक्ष गेल्यानंतर इकडे लगेचच अहिल्या जोराजोरात ओरडत असते। ती म्हणत असते, प्रिया 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 असं म्हणून आता प्रिया मात्र खूपच जास्त घाबरलेली असते। आता प्रिया एवढी घाबरल्यानंतर आपण पाहतो की इकडे तिचा हात थोडासा भाजलेला असतो। प्रिया तू शांत बस, प्रिया तू काही करू नकोस असं इकडे ती बोलते। तेव्हा लगेच आता प्रीतम धावतच येतो आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करतो, पण आता हिला म्हणत असते हाताने नको विझवूस प्लीज। तेव्हा लगेच आता प्रीतम ती आग पायाने विझवतो आणि आग पायाने विझवल्यानंतर प्रियाला तो मिठीत घेतो। हात मात्र खूप जास्त लाल झालेला असतो, भाजलेला असतो। तेव्हा इकडे तो म्हणतो, तू बाकी प्रिया ठीक आहेस ना, तुला कुठे काही झालेलं तर नाही ना। तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही मी ठीक आहे। आता इकडे लगेचच डॉक्टरांना बोलवण्यात येतं, कारण अहिल्या म्हणत असते, हे बघ प्रीतम तू नको काळजी करूस, मी डॉक्टरांना बोलवते, तुला इम्पॉर्टंट मीटिंगला जायचंय ना। तर आता हा कसला संकेत आहे देवी आई, नेमका कसला संकेत तू दिलेला आहेस, कुठलं विघ्न तर इथे येणार नाही ना माझ्या परिवारावर, माझ्या परिवारातील सगळ्यांना इथे तू व्यवस्थित आणि सुखात ठेव असं आता अहिल्या बोलत असते। तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पारू पाणी भरत असते नळाचं। आदित्यने तयारी केलेली असते ऑफिसला जाण्यासाठी, टिफिन भरत असतो। तेवढ्यातच पारू पाण्याची बादली घेऊन येते आणि ती येत असताना आदित्यला आवाज देत असते। आदित्यला आवाज देत असताना लगेच आता पाणी थोडंसं सांडतं आणि दोघी जण सुद्धा इथे तसेच खाली पडतात। आता आदित्यचे पूर्ण कपडे ओले होतात। त्यावर लगेच आता इकडे
आदित्य म्हणत असतो, काय केलंस पारू यार हे तू? तेव्हा ती म्हणते, मी काय केलं, तुम्हीच मध्ये आलात. तेव्हा लगेच काय केलंस असं म्हणून तो त्या बादलीमध्ये असलेलं पाणी पारूच्या अंगावर शिंपडत असतो. तेव्हा पारू म्हणत असते, काय करताय आदित्य सर हे तुम्ही, प्लीज थांबा ना. तेवढ्यातच आदित्यचा फोन वाजतो, कारण प्रीतमचा कॉल आलेला असतो. आता हळूच तो उठतो आणि कॉल घेतो. त्यावर इकडून प्रीतम म्हणत असतो, अरे दादा मी आता घरातून निघालेलो आहे, सॉरी पण मला थोडंसं लेट झालंय. त्याचं काय झालं ना, आता निघत्या वेळेस ना इथे प्रियाला थोडंसं भाजलंय. काय प्रियाला भाजलं, कसं काय? पण आता ती ठीक आहे ना, मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंच ना. त्यावर तो म्हणतो, नाही काळजी करू नकोस, आई म्हटली तुझी मीटिंग महत्वाची आहे, तू मीटिंगला जा, मी प्रियाकडे पाहते आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. अरे पण तिला अचानकच असं कसं काय भाजलं, नेमका काय झालंय? काही नाही रे, देवपूजा करत असताना तिचा थोडासा पदराला इथे निरंजनने पेट घेतला. आता बरं ठीक आहे, मी येतो, तू काळजी करू नकोस. आता इकडे फोन ठेवल्यानंतर पारू म्हणत असते, काय प्रिया मॅडमला भाजलं? नाही मला बघायला जावंच लागणार आहे आदित्य सर, मी पटकन जाते. नाही मला जावंच लागणार आहे, त्याशिवाय मला चैन नाही पडणार. त्यावर आदित्य म्हणतो, अगं वेडी आहेस का तू? आता तिथे अशी गेलीस आणि तिथे गेल्यानंतर तुझा आई स्वीकार करणार आहे, म्हणजे तुला घरात घेणार आहे, तुझा अपमानच करणार आहे ना, त्यामुळे तू कुठेही जायचं नाही, समजलं? त्यावर आता पारूला खूपच मोठा इथे प्रॉब्लेम झालेला असतो, कारण तिला प्रियाची खूप जास्त काळजी वाटत असते. पण इथे आदित्यने मात्र स्पष्टपणे जाण्यासाठी नकार दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा पारू या मालिकेचे छान रिव्ह्यू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.